नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाचं पद आहे ग्रामसेवक. ह्या ग्रामसेवक पदाबद्दल आता नवीन एमपीएससी संदर्भातला एक जो जी आर आलाय 5 मे 2026 चा, यामध्ये ग्रामसेवक हे पद एमपीएससी कडे वर्ग झालंय का, थोडक्यात हा व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देतो. त्याचबरोबर ही एक्झाम एमपीएससी घेणार की ऑदर कोणी घेणार आहे, परीक्षा पॅटर्न कसं असणार आहे, पात्रतेमध्ये काय बदल असणार आहे, थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. काही रेफरन्स मी पाठीमागच्या एक्झामचे पण तुम्हाला देतो, पाठीमागच्या ऍड पण देतोय, त्या पण रेफरन्स म्हणून वापरूया आपण. सो बघूया आपण एक्झाम नेमकं कोण घेणार आहे. आता त्यामध्ये बघा काही ह्या जी आर संदर्भात ते काही अपकमिंग माझे व्हिडिओ आहे, जसं की आज ग्रामसेवकाबद्दल बोलतोय, तसंच इतर जे पद आहेत त्याबद्दल पण व्हिडिओ घेणार आहे. तुम्हाला अपेक्षित कोणत्या पदाबद्दलची माहिती हवी आहे ती मला कमेंटमध्ये टाका, त्यावरती पुढचा व्हिडिओ मी नक्की घेऊन येतो. सो असे व्हिडिओ भरपूर मी घेणार आहे, जसं की सर्व पदांबद्दलची माहिती. सगळं एकत्रित घेणं शक्य नसल्यामुळे छोट्या छोट्या अंतराने छोट्या छोट्या ड्युरेशनचे व्हिडिओ तुमच्याकडे मी टाकणार आहे. सेवा प्रवेश नियमामध्ये काय सुधारणा झालेली आहे, परीक्षा पद्धत कशी असणार आहे, निवड पद्धत कशी आणि अभ्यासक्रम कसा असणार आहे, यावर सुद्धा मी अपकमिंग अपडेट आली की ती देत राहणार आहे. त्यासाठी काय करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला मेसेज जाईल आणि तो मेसेज बघून तुम्ही ठरवायचा आहे हा व्हिडिओ बघायचा की स्किप करायचा. चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. बघा, हा 5 मे 2026 चा शासन निर्णय झालेला आहे, ज्यामध्ये सामान्य प्रशासन विभागाने भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा करण्यासंदर्भात डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. आता यामध्ये बघायचं म्हटलं तर एक कंत्राटी ग्रामसेवक नावाचं पद आहे. बघा, हे पद कोण भरतं, तर हे पद कोणत्या विभागाअंतर्गत येतं, तर हे पद येतं बघा जिल्हा परिषदेअंतर्गत. मग प्रत्येक जिल्ह्याला, जसं इथे नाशिक जिल्ह्याची ऍड तुम्हाला दाखवते 2023 ची, असं 2023 ला प्रत्येक जिल्ह्यातून ग्रामसेवक पद किंवा ग्रामसेवक पदाबरोबर इतर त्या जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असणारी विविध पदं भरली गेली होती. त्यातलं एक पद आहे ग्रामसेवक. हे ग्रामसेवक पद जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येतं आणि जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेली पदं सध्या एमपीएससीच्या अंतर्गत टाकलेली नाहीये किंवा एमपीएससी कडे वर्ग केलेली नाहीये. सो तुम्ही जर बघितलं, गट ब आणि गट क च्या अंतर्गत 28 पासून 73 पर्यंतचे हे पूर्ण परिशिष्ट आहे, त्यामध्ये मात्र तुम्हाला हे पद बघायला मिळत नाही. सो तलाठी आहे मात्र ग्रामसेवक दिलेला नाहीये. सो या ग्रामसेवकाला 2023 ची ही ऍड आली, त्यानुसार आपण जर बघितलं तर ही पात्रता त्यांनी दिलेली. ही पात्रता थोडक्यात सांगायची म्हटली तर अशी बघा, पात्रतेमध्ये तुम्हाला काय की 12वीला 60% मार्क असणं गरजेचे आहे. जर हे असेल तर तुम्ही या पदासाठी फॉर्म भरू शकत होते 2023 ला. कदाचित तेच आता कंटिन्यू पुढे असू शकतं. पुढची ऍड मी तुम्हाला सांगेल, पण मागच्या ऍड बघितली तर त्यामध्ये तलाठीला 12वी प्लस 60% मार्क असणं गरजेचं होतं. जर हे नसेल तर पर्याय काय होता, तुमचा डिप्लोमा असेल इंजिनिअरिंगचा तर तो विद्यार्थी फॉर्म भरू शकत होता. तुमचा 10th प्लस ऍग्रिकल्चर डिप्लोमा असेल तर तो विद्यार्थी फॉर्म भरू शकत होता. त्यानंतर डिग्री फक्त ऍग्रिकल्चरची असेल तर तोही विद्यार्थी फॉर्म भरू शकत होता, किंवा बीएसडब्ल्यू ची डिग्री असेल तर तोही विद्यार्थी फॉर्म भरू शकत होता. हे सगळे ऑप्शन्स होते. सो पात्रतेबद्दल मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं. याच्यानंतर एमएसआयडी सर्टिफिकेट पण लागतं, पण काही विद्यार्थ्यांना एमएसआयडी सर्टिफिकेट लागत नाही. ज्यांचं व्होकेशनल कोर्स 86 प्रकारचे ते झाले असेल त्यांना लागत नाही, ज्यांचं इंजिनिअरिंग झालंय त्यांना लागत नाही, ज्यांना 9वी 10वी 11वी 12वीला कम्प्युटरचा कोर्स होता त्यांनाही लागत नाही. सो असे विद्यार्थी ज्यांना 12th ला 12% असेल किंवा यापैकी असेल, असे विद्यार्थी ह्या पदासाठी फॉर्म भरू शकत होते. आता यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या भरपूर सारे कोर्सेस चालू झालेले आहेत. सो काही पदं मात्र एमपीएससीच्या अंतर्गत टाकलेलीच नाही, किंवा काही विभाग एमपीएससीच्या अंतर्गत नाहीच आहे. त्यापैकी नगर परिषद असेल, मनपा असेल, वन विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, आदिवासी विभाग असेल आणि जिल्हा परिषदचा विभाग असेल, हे एमपीएससीच्या अंतर्गत अजून गेलेले नाहीये. सो यांची एक्झाम सेपरेटच होणार आहे. संबंधित बॉडीज यांची एक्झाम घेणार आहे. सो त्यासाठी तुम्ही जर तयारी करत असाल तर टीसीएस आयपीएस पॅटर्न नुसार आपण ह्या ऑलरेडी लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅचेस आपण चालू केलेल्या आहेत. मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान हे विषय यामध्ये शिकवले जाणार आहे. अपेक्षित असेल तर आपण ही बॅच जॉईन करू शकतात. आता यामध्ये परीक्षा पद्धत कशी होती 2023 चा संदर्भ जर आपण घेतला तर 2023 ला बघा अशा पद्धतीने परीक्षा पद्धत होती. बघा, कंत्राटी ग्रामसेवक हे पद आहे, 3 वर्ष तुम्हाला माहिती, इथे पण कंत्राटी पद्धतीनेच तुम्हाला सेवा द्यावी लागते. ज्यामध्ये मराठी विषय हा जो होता, एकूण बघा 15 प्रश्न होते, एकूण प्रश्न मराठीचे. इंग्रजीचे एकूण प्रश्न जर बघितले तर 15 प्रश्न होते. सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न होते. बुद्धिमापन गणिताचे 15 प्रश्न होते आणि तांत्रिक तुम्हाला 40 प्रश्न हे कृषी पदविका दर्जाचे होते.
सो हे एकूण प्रश्न जर आपण बघितले 15 चौक 60 आणि 100 प्रश्न होते 200 मार्कांना आणि 2 तासामध्ये 120 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडवायचे होते. आणि काठिण्य पातळी बघितली तर सगळी 12वी लेवलची काठिण्य पातळी आहे. तांत्रिकसाठी फक्त कृषी लेवलची काठिण्य पातळी आहे. क्वेश्चन पेपरचं माध्यम मराठीमध्ये इंग्लिशमध्ये उर्वरित जे आहे 2 सब्जेक्ट ज्याला आपण सामान्य बुद्धिमापन चाचणी म्हणतो, गणित म्हणतो, हे मराठी इंग्लिशमध्ये होते आणि टेक्निकलमध्ये कृषी सुद्धा मराठी इंग्लिश लँग्वेजमध्ये होते. सो अशी 2023 ची क्वेश्चन पेपर आणि 23 नंतर आता 26 मध्ये ऍड होण्याचे चान्सेस असणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, ही एमपीसीच्या अंतर्गत इथे तर या जी आर मध्ये दिसत नाहीये, म्हणजेच ही नसणार आहे. सो ही एक्झाम कोण घेऊ शकतं? त्रयस्थ म्हणजेच टीसीएस किंवा आयपीएस. मागच्या वेळेस त्यांनीच घेतली ती एक्झाम. सो ह्याही वर्षी ह्या दोघांपैकीच एक्झाम तुमची एक्झाम घेणार आहे. सो त्यासाठी तयारी करायची असेल तर आपल्याकडे, तुम्हाला जर अपेक्षित असेल तर बॅच पण तुम्ही जॉईन करू शकता. मग परीक्षा कोण घेणार? एमपीएससी तर घेणार नाहीये. एमपीएससी च्या अंतर्गत ही आता आलेली एमपीएससी घेणार नाही. ही एक्झाम टीसीएस किंवा आयबीपीएसच घेऊ शकते, कारण याच्या पाठीमागे पण यांनीच एक्झाम घेतलेली आहे. सो अभ्यास करताना तुम्हाला हे लक्षात ठेवून अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि इव्हन दो तुम्ही अभ्यास करत आहात, अभ्यास कंटिन्यू चालू ठेवा. सो याबद्दल अजून काही शंका असेल तर मला कमेंटमध्ये टाका. अजून काही प्रश्न असेल तर निसंकोचपणे कमेंटमध्ये टाका. आणि दररोज संध्याकाळी 6 वाजता माझं लाईव्ह सेशन असतं, प्रश्न तुमचे उत्तर आमचे, हे सेशन पण बघायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये इतरांना शेअर करा आणि पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.